चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुकाराम मुंडे हे नाव जरी घेतलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते। भेसळ करणाऱ्यांवर कारवाई, अधिकाऱ्यांवर जरब, ठेकेदारांमध्ये धास्ती तर अनेकांचं निलंबन। तुकाराम मुंडेंची कारकीर्द म्हणजे जणू नायक चित्रपटातील द रिअल हिरोज। सध्या तुकाराम मुंडेंचे अनेक निर्णय गाजताना दिसत आहे। त्यांच्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात देखील अशीच राहिली आहे। त्यांच्या अनेक निर्णय आणि आदेशांमुळे कर्मचाऱ्यांना देखील जबर धक्का बसला आहे। तुकाराम मुंडेंनी असाच एक धाडसी आदेश दिला होता ज्यामुळे अख्खी शाळाच सस्पेंड करण्यात आली होती। होय, शाळेतील सर्व शिक्षकांना त्यांनी निलंबित केलं होतं, ज्याची सर्वत्र चर्चा झाली। त्याचं झालं असं की जानेवारी 2008 साली तुकाराम मुंडे यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाली। त्यांनी सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला। त्याच दिवशी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली। बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आणि बंद पडलेल्या कामांचा आढावा ते घेत होते। मीटिंग सुरू असतानाच त्यांना एक SMS आला। त्यांना सांगण्यात आलं की एक शाळा आज बंद आहे, ती उघडलीच नाही। मुंडे यांनी तो मेसेज वाचला आणि समोर बसून असलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांना दाखवत सायंकाळी 4 वाजतापर्यंत या प्रकरणाचा रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना दिल्या। शिक्षणाधिकाऱ्यांनी यंत्रणा कामाला लावली। ब्लॉक ऑफिसरनं त्या शाळेला ताबडतोब भेट दिली। शाळा बंद स्थितीत आढळली। शिक्षणाधिकाऱ्यांनी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान या संदर्भातील अहवाल मुंडेंकडे सादर केला। शिक्षकांचं एक अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। त्या अधिवेशनाला सर्व शिक्षक गेले होते। त्यामुळे मुख्याध्यापकांनी परस्पर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शाळेला आज कुलूप असल्याचं त्या अहवालात लिहिलं होतं। मुंडेंनी त्यांनी प्रश्न केला, कुठल्याही अधिवेशनाला जाण्याकरिता शाळा बंद ठेवण्याचा अधिकार मुख्याध्यापकांकडे आहे का? शिक्षणाधिकारी नाही बोलले। मग आपण शिक्षकांवर काय कारवाई करायला पाहिजे? तर त्यांना शोकाज नोटीस देण्याचं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंडे म्हणाले, शोकाज नोटीसनं काय होणार? ते उत्तर देतील, मग आपण कारवाई करणार। मुंडे पुढे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात असे किती शिक्षक असतील जे सूचना न देता गैरहजर असतात आणि पूर्ण पगार घेतात? शिक्षणाधिकारी म्हणाले, 6 ते 7% कर्मचारी असतील। त्यावर तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट सांगितलं की असं असेल तर या शिक्षकांचं निलंबनच व्हायला पाहिजे। मात्र सर्व शिक्षकांचं निलंबन केलं तर शिक्षक युनियन अंगावर येतील आणि आंदोलन करतील असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला। पण युनियनलाही जुमानतील ते तुकाराम मुंडे कुठले? शाळा युनियनला चालवायची की प्रशासनाला, असा प्रश्न करत शिक्षणाधिकाऱ्यांना देखील निरुत्तर केलं। तुम्ही तसा प्रस्ताव सादर करा, मी आजच निलंबनाचे आदेश काढतो म्हणत सर्व शिक्षकांचं निलंबन त्याच दिवशी तुकाराम मुंडेंनी केलं। पुढे प्रश्न होता विद्यार्थ्यांचा। सर्व शिक्षक निलंबित झाल्यावर त्यांना शिकवणार कोण? म्हणून त्याच रात्री नवीन शिक्षक त्या शाळेसाठी दिले आणि दुसऱ्या दिवशी शाळा देखील सुरू झाली। दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात तुकाराम मुंडे आणि शिक्षकांचं निलंबन याच बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं। निलंबनाच्या कारवाईमुळे शिक्षकांच्या गैरहजेरीचं प्रमाण देखील 1 ते 2% आलं। त्यामुळे नागपूर जिल्ह्यात तुकाराम मुंडेंचं नाव घराघरात पोहोचलं। पुढे मुंडेंनी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना आखली। ऑनलाईन प्रणालीचा वापर करत ज्या शिक्षकाला जिथं बदली पाहिजे तिथं बदली मिळवून दिली। त्यामुळे अनेक शिक्षकांनी मुंडेंचे आभार देखील मानले। मात्र पुढे काही महिन्यातच तुकाराम मुंडेंच्या बदलीचा आदेश आला आणि जिल्हा परिषदेतील वादळ शांत झालं। नंतर नागपूर जिल्हा परिषदेची परिस्थिती जैसे थे झाली। मुंडेंनी सर्व ठिकाणी पदाला न्याय देण्याचं काम केलं आहे, परंतु अनेकांना तुकाराम परवडत नाही म्हणून गाथा बुडवून टाकाव्या तशा या तुकारामाच्या देखील बदल्या घडून आणल्या आहे। आता FDA मध्ये अनेक बदल दिसत आहे। मात्र मुंडेंच्या बदलीचा आदेश कधी येईल आणि तुमच्या ताटात विषारी पनीर कधी ठाण मांडून बसेल हे देवालाच माहीत। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।